छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल सावंगी बायपास परिसरात आढळून आलेल्या 5 वर्षीय दिव्यांग मुलाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात मुलाच्या जन्मदात्या आई-वडिलांनीच खून केल्याचा संशय व्यक्त केला जात असून सिडको MIDC पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। मंगळवारी सावंगी बायपास रस्त्यालगत शेतात कपड्याने झाकलेल्या अवस्थेत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता। मृत मुलाच्या हातात खाऊचे पाकिट असल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात आली होती। पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करत मुलाची ओळख पटवली आहे। संतोष सोनाजी ढाळे हे कुटुंबासह अवघ्या 8 दिवसांपूर्वी रोजगारासाठी वाशिम जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते। ते पाण्याचे जार पोहोचवण्याचे काम करत होते। मृत मुलगा हा शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळेच त्याचा खून करून आई वडील राहत असलेले घर सर्व सामानासह सोडून पळून गेल्याचं समोर आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे। वैफल्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। पोलिसांकडून संबंधितांचा शोध सुरू असून या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे।